मंडळी, तर आज आपण पाहणार आहोत धुरंधर या मूवीचा रिव्ह्यू. तर हा मूवी थिएटरमध्ये पाहायला जावं की नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या मूवीचं डायरेक्शन आदित्य धर या डायरेक्टरने केले. त्याआधी त्याने उरी, आर्टिकल 370 यासारखे दर्जेदार सिनेमे दिले. ह्या मूवीची स्टोरी अशी आहे की आर माधव जो की भारतीय इंटेलिजन्स ब्युरोचा मेन असतो, तो आपला हिरो म्हणजे रणवीर सिंगला अंडर कव्हर एजंट म्हणून पाकिस्तानात पाठवतो. त्यानंतर तो तिथे ज्यूस सेंटरमध्ये कामाला लागतो. त्यानंतर तो तिथल्या अंडरवर्ल्ड आणि पॉलिटिकल पार्टीत कसा मिसळतो आणि त्यानंतर त्याचं 26/11शी काय कनेक्शन असतं, नंतर तो कोणाकोणाला टार्गेट करतो, हे सगळं आपल्याला मूवीत पाहायला मिळेल. या मूवीत 26/11चा इन्सिडेंटही दाखवला आहे, ज्यामध्ये रिअल फुटेज आणि रेकॉर्डिंग्सही आहेत. ह्यात अजून एक इन्सिडेंट दाखवला आहे जो की दिल्ली पार्लिमेंटवर झालेला बॉम्ब हल्ला आणि त्यातील रिअल फुटेज हे पाहताना आपल्या अंगावर काटा येतो. ह्यामध्ये जे कॅरेक्टर आहे त्यांची जशीच्या तशी नावं ठेवली आहे, जे की 26/11 आणि दिल्ली बॉम्बस्फोटाशी कनेक्टेड होते. ह्या मूवीत रणवीर सिंगचं नाव हमजा अरी मजारी आहे आणि त्यात त्यांनी नेहमीप्रमाणे भारी ॲक्टिंग केली आहे. ह्या मूवीत तो जास्त बोलताना दिसणार नाही, पण त्याचे डोळे सगळे बोलून जातील. ह्या मूवीत मेन विलनचं काम हे अक्षय खन्नाने केले आणि त्यात त्याचं रेहमान डकेत असं नाव आहे. त्याच्या ॲक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर त्याची ॲक्टिंग आणि त्या मूवीत केलेला डान्स सध्या ऑनलाईन ट्रेंड करत आहे. ह्या मूवीत संजय दत्तने काम केलं आहे आणि त्यात त्याचं पोलीस अधिकाऱ्याचं काम आहे. त्यात त्याचं SP असलम असं नाव आहे आणि त्यात नेहमीप्रमाणे तो उत्तम काम केलं आहे आणि त्याच्या पर्सनॅलिटीला ते शोभून दिसतं. ह्यात अजून 2 कॅरेक्टर महत्त्वाचे आहे, जे की अर्जुन रामपाल आणि आर माधवन. अर्जुन रामपालचं यामध्ये ISI मेजर इक्बालचं काम केलंय आणि त्यात तो किती निर्दय आहे असं दाखवण्यात आलंय. आर माधवनचं काम यामध्ये खूप टेन्स पद्धतीचं आहे. सर्वांनी सुंदर काम केले. तुम्हाला कोणाची ॲक्टिंग आवडणार नाही असं होणारच नाही. डायरेक्शनबद्दल बोलायचं झालं तर स्टोरी टेलिंग काय असते हे आदित्य धारने सर्वात उत्तम प्रमाणे दाखवलंय. ह्याने उरीपेक्षाही सुंदर डायरेक्शन केलंय. ह्या मूवीत 9 ते 10 चॅप्टर आहेत. त्यात प्रत्येक कॅरेक्टरची स्टोरी दाखवली आहे. मी असा पहिला मूवी पाहिला असेल की ज्यात प्रत्येक कॅरेक्टरचं असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यातला एक कॅरेक्टरही गायब झाला असता तर ही स्टोरी पूर्ण होऊ शकली नसते. आपण खूप सिनेमात पाहिलं असेल की हिरोला वेटेज देतात, पण ह्या मूवीत तसं नाही. इथे प्रत्येक कॅरेक्टरला एक अस्तित्व आहे. ह्या मूवीचा पहिला हाफ जवळपास 2 तासाचा आहे आणि ह्यामध्ये स्टोरी बिल्डअप होते आणि हे पाहताना आपल्याला कुठेही बोर वाटत नाही. ह्या मूवीचा दुसरा हाफ 1.5 तासाचा आहे आणि ह्यात स्टोरी फास्ट पेसमध्ये पडते. बीजीएम बद्दल बोलायचं झालं तर बीजीएम अतिशय कडक व दर्जेदार आहे. ह्यामधले फाईट सीन पाहताना ते किती दर्जेदार आहे हे कळतं. ह्या मूवीत एक सीन आहे गाडीतल्या झटापटीचा, त्यावेळी एक बीजीएम वाजतो, राव बघण्यासारखा आहे. ह्या मूवीत 2 ते 3 गाणी आहेत आणि ती ज्या त्या ठिकाणी बरोबर आहे. त्यात काही फिल्मी ड्रामा नाहीये. ह्या मूवीत काही निगेटिव्ह पॉईंट्स आहे, जसे की ह्यामध्ये काही किल सीन्स आहे. आपल्या सिनेमा हिस्ट्रीत असे किल सीन कधीच पाहिले नसतील. ज्यांना असे कापाकापीचे सीन आवडणार नाही त्यांना हा व्हिडिओ आवडणार नाही. ह्या मूवीची लेंथ जवळपास 3.5 तास आहे. जो व्यक्ती एका जागेवर 2 तासापेक्षा जास्त बसू शकत नाही त्यांना हा मूवी थोडा बोर वाटेल. मला वाटतं 2025चा सर्वोत्तम मूवी हा धुरंधर असेल. शेवटी काय, हा फुल स्पाय ॲक्शन मूवी आहे. मला वाटतं हा प्रत्येक भारतीयाने जरूर पाहावा. मी देतो ह्याला 4 आउट ऑफ 5 स्टार्स. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा इंटरेस्टिंग मूवीचा रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.